आपल्याला जर इम्प्लांटेशन रेट वाढवायचा असेल तर त्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात इन्फ्लमेशन असता कामा नये. इन्फ्लमेशन हे डिरेक्टली आपल्या शरीरात जाणाऱ्या शुगर इंटेकशी आपण रिलेट करू शकतो. म्हणूनच वाईट शुगर खाणं तुम्ही तुर्तास बंद करा. त्याचसोबत शुगर स्पाइक हे आपल्या डाएटमधून जास्तीत जास्त प्लेन कार्ब्स म्हणजे आपण जी चपाती भात खातो त्यातून जात असतं. मग हे सोडायचं का? तर तसं नाही. तर तुम्ही याचे ऑप्शन म्हणजे नाचणी, बाजरी, ज्वारी हे सुद्धा अधूनमधून सेवन करत जा आणि भात प्लेन खाण्यापेक्षा इतर गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करत जा. त्याचसोबत प्रोटीन आणि फायबर्स इंटेक व्यवस्थित बॅलन्स जाणं गरजेचं आहे. डीप स्लीप तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण डीप स्लीपमुळे गाढ झोपेमुळे कॉर्टिझॉलचं प्रमाण शरीरात कमी होतं. कॉर्टिझॉल कमी असेल तर प्रोजेस्ट्रॉनचं ब्रेकडाऊन होत नाही आणि प्रोजेस्ट्रॉन जे गर्भधारण करण्यासाठी अतिशय आवश्यक हॉर्मोन आहे ते मेंटेन केलं जातं. अजूनही महत्त्वपूर्ण अशा 3-4 टिप्स आहेत. त्या पाहण्यासाठी नॉलेज बास्केट इंडियावर एक लॉंग व्हिडिओ पब्लिश झाला आहे, तो नक्की पहा. थँक्यू.